अगदी या स्पर्धेत पाहिलं तर नक्कीच ज्यांनी मला खरं भरपूर चांगली मदत केली अर्थात मालुसरे फार्मचे आमचे विनोदजी मालुसरे जे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेत आपण पाहू शकाल ज्या सर्व ट्रॉफ्या आहेत त्या सर्व ट्रॉफ्या आम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभल्या गेलेत। खरं तर मालुसरे फार्म हाऊस ते नक्की जाणार आहेत त्यांचा आम्ही खरं तर मनापासून आभार व्यक्त करतो आणि ड्रीम लाईन रिसॉर्ट त्यांच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने भरपूर चांगलं योगदान लाभले गेले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। आपण जाऊयात व्यासपीठावरती। खरं तर बेंडशिल गावाचे खरं तर पोलीस पाटील या ठिकाणी आहेत आणि त्यांचा आपण करूया मान सन्मान। आम्ही संतोषजी चालके यांना विनंती असेल आपला शुभ हस्ते आपण करूयात हा मान सन्मान। जाणू हंबीर साहेबांसाठी या ठिकाणी आपण करतोय हा मान सन्मान। खरं तर बेंडशिल गावाचे पोलीस पाटील आहेत त्यांचा आपण करतोय हा मान सन्मान। अगदी या स्पर्धेत आपण आलात आणि आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। व तदनंतर आमचे पुढील सन्मान मूर्ती असतील ते म्हणजे आमचे महाराष्ट्र पोलीस हिरो हंबीर साहेब त्यांना विनंती असेल या साहेब आपलं या ठिकाणी मान सन्मान केले जाईल। खरं तर आपण या स्पर्धेत आलात आणि आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर मान सन्मान केलं जातं आपलं पुन्हा एकदा आम्ही मनापासून स्वागत करतो, वेलकम। खरं तर महाराष्ट्र पोलीस आहेत खरं तर नक्कीच भरपूर चांगली त्यांची नेहमीच चांगली कामगिरी पाहायला मिळते आणि त्यांची या स्पर्धेत उपस्थिती आपण पाहतोय त्यांचा मान सन्मान केला जातं। थँक्यू सो मच। नंतर ग्रामपंचायतचे खरं सदस्य मनोज उगडा खरं तर उपसरपंच आहेत त्यांचा आपण करूया मान सन्मान या दादा। व त्यानंतर आमचे या मनोज उगडा यांचा आपण करतोय हा मान सन्मान। खरं तर उपसरपंच आहेत त्यांचा आपण करतोय मान सन्मान। दादा आपलंही मनपूर्वक स्वागत, वेलकम। खरं तर या स्पर्धेत आपण आलात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। व त्यानंतर आमचे सुकराजी हंबीर साहेब त्यांचे आपण करतोय इथे मान सन्मान या दादा। खरं तर ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचे आपण करतोय मान सन्मान। या ठिकाणी आपण या स्पर्धेत आलात स्पर्धेची शोभा आपण वाढवली आपला आम्ही खरं तर मनापासून आभार व्यक्त करतोय। व त्यानंतर आमचे ज्येष्ठ नागरिक काशीनाथजी हंबीर त्यांचा आपण करूया मान सन्मान। आम्ही सुनीलजी तोसकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण करूयात हा मान सन्मान। या आमचे ज्येष्ठ नागरिक दादांना विनंती असेल या आपल्या या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल। त्याच दरम्यान अगदी आपण पाहू शकाल आमचे ओमकार सुरबल जे नक्कीच आपण पाहू शकाल अरुणजी सुरबल यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या ठिकाणी आगमन झालं आहे, वेलकम दादा। आपल्या स्पर्धेत मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। या ठिकाणी आमच्या सर्वच मान्यवरांचं आम्ही खरं तर मनापासून स्वागत करतो, वेलकम आपल्या सर्वांचं। थँक्यू सो मच। लगेच आपण जाऊयात पुन्हा एकदा व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालंय खरं तर कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे खरं तर विद्यमान नगरसेवक अरुणजी सुरबल साहेबांचे चिरंजीव अगदी ओमकार अरुण सुरबल त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचा आपण करूयात या ठिकाणी मान सन्मान। आपण आम्ही पुन्हा एकदा विनंती करू आमच्या आयोजक या ठिकाणी संतोष जी चालके यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा। या ओमकार दादा आपल्या ठिकाणी हा मान सन्मान केला जाईल। मायेची ही शाल व त्यानंतर अगदी या ठिकाणी रंगीबेरंगी फुलं आणि सजलेला फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपला इथे मान सन्मान केलं जातं। थँक्यू सो मच दादा आपण या स्पर्धेत आलात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। जाऊयात या मॅचच्या दिशेने जिथे सामना आपण पाहतोय एका बाजूला टीम स्वर्गीय यस नंतर अनंता दादा उगडा त्यांचे आपण इथे करूयात मान सन्मान। या अनंता दादा आपल्या इथे मान सन्मान केलं जाईल। या दादा या यस मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकी षटकारास बेंडशिल संघाच्या खेळाडूंना नक्कीच प्रत्येकी षटकारास 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे भूषण पंडे यांच्या माध्यमातून आणि विशाल पंडे यांच्या माध्यमातून आहे। या ठिकाणी अनंता दादा उगडा यांचा या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे। नक्कीच आमचे यस अनंता दादा उगडा यांचा या ठिकाणी हा मान सन्मान केलं जात आहे। आम्ही या सर्वच मान्यवरांचं खरं तर मनापासून मनपूर्वक स्वागत करतो, वेलकम आपल्या सर्वांचं। आणि जाऊयात लगेच मॅचच्या दिशेने। यस मॅच कंटिन्यू आहे या ठिकाणी 5 धावा नक्कीच मिळतील टीम बेंडशिल संघाला।
या ठिकाणी रोहिदास पंडे दादांच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी प्रत्येकी फलंदाजांना जर का लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. फटका चांगला आहे. ऑन साइडला बॉलला ढकलला डीप मध्ये आपण पाहू शकाल खेळाडू उपस्थित आहेत. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी एकच धाव. यस जर का मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर नक्कीच अमोल दादा पंडे यांच्या माध्यमातून देखील माझ्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आणि फलंदाजांसाठी देखील नक्कीच 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. यस विनोद मालुसरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. मालुसरे फार्मचे ते खरं तर ओनर आहेत आणि महाराष्ट्र पोलीस देखील आहेत. जर का त्यांनी लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर का मारले तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्यांना कॅश प्राइज दिलं जाईल. खरं तर आमचे दिगंबर सुरोशे प्रतीक कडव आणि यस या मयूर काठावले यांच्या माध्यमातून नक्कीच त्यांना 3000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. पहा जर का या ठिकाणी बेंडशी संघ सामना जिंकला तरी देखील 2000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाईल. आमचे रोहिदास पंडे दादांच्या माध्यमातून 2000 रुपये कॅश प्राइज दिले जाईल सामना जिंकला तर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका इथे फसलाय. झेलची संधी स्वतः गोलंदाज या ठिकाणी सोनू आले होते. स्वतःने कॉल केला होता की कॅच मी स्वीकारणार परंतु स्वतःकडनं झाले मिस्टेक. कॅच ड्रॉप. कॅच कोणाची सोडली आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये विनोद मालुसरे आहेत. त्यांच्या बॅटमधून एक चौकार देखील आला आहे. त्यांची कॅच सोडली आहे. क्रिकेटच्या खेळात कॅचला फार महत्व दिलं जातं. कॅच पकडल्यानंतर त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव राहत नाहीये आणि स्ट्राइक वरती मात्र नवीन बॅट्समन येत आहेत आणि इथे कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल मिळाली टीमची टोटल. हॅलो टीमची टोटल हॅलो 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 दादा दादा हॅलो हॅलो थँक्यू सो मच. अजूनही शेवटचा एक चेंडू आहे या षटकातील. 5 बॉल मध्ये आतापर्यंत बेंडशील संघानं 14 धावा बनवल्या. भरपूर चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. आता इथून अजूनही धावा बनवायच्या आहेत. सामना 2 षटकांचा आहे त्यामुळे प्रत्येकी बॉल वरती धावा जमा करणं फार महत्वाचं आहे. बेंडशील संघ आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय. घरच्या स्पर्धेत खेळतोय. टॉप 5 मध्ये आलाय. भरपूर चांगली कामगिरी. अगदी जी मेहनत मागील 4 दिवसात राहिली ती मेहनत आता या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी खेळत असताना मात्र भरपूर चांगली रंगात आली आहे. सर्वांची मेहनत अगदी या स्पर्धेत ही स्पर्धा मात्र संपूर्ण टीमने ऑर्गनाइज केली आहे आणि या आपल्या घरच्या स्पर्धेत अगदी टॉप 5 मध्ये आल्या. त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करायला पाहिजे. शेवटचा बॉल गोलंदाज सोनू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तयार झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी बॅटची एज आणि त्यानंतर बॉल चाललाय सरळ पॉइंटच्या रिझन मध्ये. या शेवटच्या बॉल वरती एक धाव नक्कीच मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 15 या धावफलकावरती. पहा मैदानाच्या आतमध्ये विनोद मालुसरे खेळतात. त्यांच्या बॅट मधून जर का लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर आमचे दिगंबर सुरोशे प्रतीक कडव मयूर काठवले आणि त्यानंतर राजेश हजारे यांच्या माध्यमातून खरं तर तब्बल 3000 रुपयाचे कॅश प्राइज आणि लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर आमचे रोहिदास दादा पंडे यांच्याही माध्यमातून 2000 रुपये कॅश प्राइज आहे. म्हणजे जर का एखाद्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावले तर अगदी भरपूर सारे कॅश प्राइज तुम्हाला मिळू शकतील. चला स्पीडअप घ्यायचा आहे. दोन्ही टीम कोणत्याही प्रकारचा आपण अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये. अगदी ही स्पर्धा भरपूर नामांकित आहे. अगदी या स्पर्धेची चर्चा मात्र संपूर्ण बदलापूर अंबरनाथ कर्जत मध्ये होते. अगदी कारण की या स्पर्धेत आपण जो संघ फायनलिस्ट राहील जो संघ चॅम्पियन संघ राहील त्या टीमला आपण एक गोल्ड कॉइन देणार आहोत. खरं तर सद्गुरू मोटर्स यांच्या माध्यमातून आपण गोल्ड कॉइन देतोय. खरं तर सद्गुरू कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे आमचे डायरेक्टर अर्थातच माननीय श्री सन्माननीय आमचे मिलिंद मचकर सर त्यांच्या माध्यमातून आम्हाला गोल्ड कॉइन मात्र लाभलाय आणि त्यांच्या माध्यमातून जो
संघ चॅम्पियन राहील त्या संघाला आपण गोल्ड कॉइन देतोय आणि नक्कीच त्या गोल्ड कॉइन साठी आता सर्व संघांना मैदानाच्या आतमध्ये जिद्दीनं खेळावं लागेल. ऑन साइड ला फटका दमदार आहे, डीप मध्ये आकाश होते. अप्रतिम जजमेंट आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. एकदा ठिकाणी आपण पाहू शकाल श्री कृपा देसले वडापाव यांच्या माध्यमातून खरं तर बेनशी संघाला मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. व त्यानंतर अगदी या आयोजनासाठी व त्यानंतर संपूर्ण बेनशी टीम साठी मात्र आमचे बालकृष्ण मुंडे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरं तर संचालक आहेत त्यांच्या या ठिकाणी खरं तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण टीमला शुभेच्छा येत आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. यॉर्कर लेनचा बॉल इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आकाशला अगदी आकाश इथे बॉलला कॅरी करतोय आणि अगदी लगेच विकेट देखील या ठिकाणी अंकित करतोय. या ठिकाणी लगातार 3 बॉल मध्ये 3 विकेट जर का संपादित केले गोलंदाज आकाश नंतर विलासदादा कडम यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. टीम जांभिवली टीमच्या खेळाडूंसाठी एक कॅश प्राइज आहे. येस थँक्यू सो मच. पहा महत्वाची सूचना आहे, आपण मॅन ऑफ द सिरीज साठी आपण सायकल ठेवलेली आहे आणि अगदी पहिल्या 3 मॅचेस साठी जे तुमचे गुण आहेत ते पकडले जातील याची नोंद सर्व संघाने ठेवायची आहे. येस थँक्यू सो मच. येस मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. 2 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच टीम एसपी वांगणी आणि जय हनुमान झोबेली. लव फुल टॉस बॉल ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून पाहिलं तर अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी शेवटच्या षटकात आकाश सध्या चांगली कामगिरी करतोय. सुरुवातीच्या 3ही चेंडू मात्र निर्धाव चेंडू आलेत. कोणत्याही प्रकारची धाव मात्र या बॉल वरती आली नाहीये. दमदार गोलंदाजी आणि कमबॅकिंग ओव्हर आतापर्यंत राहिलंय. शेवटचे 3 चेंडू आहेत, परंतु या 3 चेंडूवरती जर का 3 षटकार आले तर नक्कीच भरपूर सारा कॅश प्राइज तुम्हाला मिळू शकता. अगदी आपण पाहिलं तर विनोद मालुसरे होते. फटका चांगला होता, ऑन साइडला बॉलला ढकललं, अगदी लॉंग ऑफ प्रिझर मध्ये बॉलला पाठवलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जांभिवली टीम थोड्याशा चुका करतेय. यस या ठिकाणी आपण पाहिलं जिथे 2 धावा होत्या तिथे 3 मिळतील आणि 3 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 18 धाबा. चला नेक्स्ट मॅच टीम जय हनुमान झोबेली टीम आणि एसपी वांगणी. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. चला स्पीड अप करायचा आहे, फास्ट खेळायचा आहे. अजूनही उर्वरित भरपूर मॅचेस आहेत आपल्या आणि त्या सर्व मॅच आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. टीमची टोटल 18 धावा. उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत. फटका चांगला ऑन साइडला बॉलला पाठवलाय. डीप मध्ये आपण पाहू शकाल अगदी वैभव पवार आहेत. हॅलो यस मैदानाच्या आतमध्ये या बॉलमध्ये नक्कीच 4 धावा मिळाल्या आणि पाहता पाहता पहिलं सत्र इथे
कंप्लीट झालाय आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम बेंडशील संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली ती 23 वरती 23 धावा आणि 24 धावत संख्येचा टार्गेट त्या ठिकाणी उभा केला टीम जांभुली संघासमोर। अगदी या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल बेंडशील संघ आणि चामटोली संघ देखील टॉप 5 मध्ये आलेत आणि खरं तर आमचे चामटोलीचे खरं तर चामटोली ग्रामपंचायतचे आमचे माजी सरपंच किशोरजी दिसले साहेबांच्या माध्यमातून करत या दोन्ही संघांना मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि आयोजनासाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात। अगदी आम्ही खरं तर किशोर दिसले यांचा आम्ही खरं तर पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच। चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी या। टीम SP11 वांगणे टीमचे कॅप्टन आलेत आणि जय हनुमान जोबेली टीम चला या ठिकाणी महेंद्र दादा धुळे या आपण टॉस साठी या ठिकाणी यस आलेले आहेत। आपण लगेच टॉस देखील करूयात। चला या ठिकाणी ओमकार सुरबल दादा आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस। चला या ठिकाणी अगदी सकाळच्या सत्रात पाहिलं तर लगेच अरुणजी सुरवळ साहेब देखील या ठिकाणी स्पर्धेत जॉईन झाले होते आणि आज देखील सायंकाळच्या सत्रामध्ये आपण ओमकार सुरवळ यांना देखील पाहत आहेत। अगदी कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे खरं तर विद्यमान नगरसेवक अरुणजी सुरवळ साहेबांचे खरं तर चिरंजीव आहेत त्या ठिकाणी ओमकार आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतो या ठिकाणी टॉस। सामना 2 षटकांचा असेल। टीम जोबेली आणि SP वांगणे याची नोंद तुम्ही घ्यायची आहे। यस पुन्हा एकदा टॉस केलं जाईल। या ठिकाणी टॉस जिंकलाय टीम जोबेली। चला SP वांगणे निर्णय आपण लगेच कळवायचा आहे। सामना 2 षटकांचा असेल याची नोंद दोनही संघाने घ्यायची आहे। थँक्यू सो मच ओमकार सुरबल साहेब आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय। जाऊयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने। विजय सावंत थँक्यू सो मच। जाऊयात आपण पुन्हा एकदा या खेळाच्या दुसऱ्या सत्रात। अगदी इथून पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये बेंडशील संघाने भरपूर चांगली बॅटिंग केली। जबल पहिल्या सत्रामध्ये 23 धावा बनवल्या आणि आता इथून 24 धावा संख्येचे टार्गेट जांभिवली गाव संघासमोर मध्ये उभं केलंय। 12 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्या आहेत म्हणजेच प्रत्येकी ओव्हर मध्ये 12 पूर्णांक या ठिकाणी 0-0च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत। अगदी या ठिकाणी आपण पाहू शकाल खरं तर जांभिवली गावाचे आमचे खरं तर शाखा प्रमुख विजयजी सावंत साहेब त्यांच्या माध्यमातून खरं तर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूंना जर का षटकार लगावला प्रत्येक षटकारास त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे। नक्कीच ते देखील या सामन्यांचा या ठिकाणी आनंद लुटतायत आणि यस प्रत्येक षटकारास 500 रुपये आहेत आणि प्रत्येकी चौकार हॅट्रिक साठी मात्र 1000 रुपये आहेत। खरं तर अगदी शाखा प्रमुख जांभिवली गावचे विजयजी सावंत त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि लगातार 3 बॉलमध्ये 3 विकेट आले। या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिलं तर रोहिदासजी पंडे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 आणि आमचे नक्कीच आणि आमचे अमोलदादा पंडे त्यांच्या माध्यमातून नक्कीच गोलंदाजाला 2000 आणि अगदी समालोचक प्रसाद सभार यांच्यासाठी देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे। जाऊयात मॅचच्या दिशेने मॅचला करूया सुरुवात आणि दोनही संघांना देऊयात या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा। गेम ऑन लेट्स प्ले। पहिलाच बॉल अप्रतिम डिलिव्हरी वेगाने चेंडू फेकलाय टप्पा पडल्यानंतर अगदी हा चेंडू अगदी जमिनी लगत मारायला मिळाला। सबमरीन डिलिव्हरी पहिला चेंडू डॉट अगदी अंडर 17 चा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रणय सालके यांना आपण पाहतोय। मागील मॅच मध्ये अगदी क्वालिफायच्या मॅच मध्ये या खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला होता आणि याही मॅच मध्ये चांगली सुरुवात। पहिलाच बॉल डॉट आलाय। ऑन साइड ला बॉल खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय। झेलची संधी यस लांब ऑफला अगदी डीप
अगदी डीप लॉंग ऑफला आपण पाहिला इथे कॅच मात्र कॅरी केली जाते आणि इथून पहिला विकेटचा पतन. फलंदाज बाद वैभव पवार मैदानाच्या बाहेर. प्रणयसाठी मात्र भरपूर सर्व कॅच प्राइज येते. जर का मैदानाच्या आतमध्ये विकेट हॅट्रिक संपादित केली तर नक्कीच राज पंडे यांच्या माध्यमातून 2000 आणि जर का मेडन ओव्हर इथून फेकली तर तरी देखील या ठिकाणी 2000 रुपयाचे कॅच प्राइज नक्कीच या ठिकाणी देण्यात येईल. खरं तर राज पंडे यांचा मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. एकदा आमचे रोहिदास पंडे नंतर आमचे अमोल दादा पंडे असेल आणि आता राज पंडे. मात्र इथे एखाद्या खेळाडूला जर का मैदानाच्या आतमध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर त्या खेळाडूला या आमच्या तीनही मान्यवरांच्या माध्यमातून तब्बल 6000 रुपयाचा कॅश प्राइज मिळू शकतो. परंतु लगातार 3 बॉल मध्ये 3 विकेट येतील का आणि सामना जर का जिंकला तर रोहिदास दादा पंडे यांच्या माध्यमातून 2000 रुपये आहेत. आताचा बॉल इथे कदाचित हा चेंडू हातातून निसटलाय आणि आता पंचांचा इशारा यस नो बॉल त्यावरती 4 धावा म्हणजे टीम जांभेली गाव संघासाठी नशिबाचा पंचा आता ओपन झालाय. धावा मिळतील 5. अगदी या ठिकाणी मात्र नो बॉल वरती 4 धाबा आल्या म्हणजे तब्बल 5 धाबा. आता फ्री हिटची संधी फलंदाज सोनूसाठी आहे. इथे फुल टॉस बॉल पुन्हा एकदा बॉलला पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोनूच्या बॅट मधून धमाका बॉल सीमा पार षटकार. मात्र सुवर्ण संधी आहे प्रत्येक षटकारास. अगदी विजयी सावंत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. अगदी जांभेळी गावचे ते खरं तर शाखा प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच इथे पहिला षटकार आलाय सोनूच्या बॅट मधून आणि अगदी सोनूसाठी नक्कीच 500 रुपयाचे कॅश प्राइज इथे लगेच जमा देखील झालाय. अगदी विजयी सावंत यांचा मनापासून आभार. षटकार आलाय टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 11 या धावफलकावरती. पुन्हा एकदा वन्स अगेन इथे लगातारचा हा दुसरा बिग हिट. सध्या तरी प्रणय करतोय काय सातत्याने फुललेचा चेंडू फेकतोय आणि तिथे सातत्याने फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला जातोय. आणखीन एक धमाका आणखीन एक षटकार. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार आले. प्रत्येक षटकारास अगदी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अगदी विजयजी सावंत यांचा पुन्हा एकदा खरं तर आभार व्यक्त करूयात. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार आले. अप्रतिम बॅटिंग सोनूच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. शॉट ऑफ बॉल पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि एक धमाका. लगातार तिसऱ्या बॉल वरती हा तिसरा षटकार. आज पूर्णपणे या मॅचची हवा काढणारी फटकेबाजी सोनूची बॅटिंग आवडली असेल तर चला जांभेली टीम टाळ्या होऊन द्या. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार. आता सामना जिंकण्यासाठी फक्त एका धावसंख्येची गरज आणि आता इथे फटका फसलाय. लेट गट करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद.
टीम बॅटिंग सोनूच्या माध्यमातून राहिली आहे. एकदा आमचे खरं तर जांभेळी गावचे अगदी शाखा प्रमुख विजय साबंत यांच्या माध्यमातून प्रत्येकी षटकारास आपण पाहिलं तर अगदी रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज आणि षटकारांची हॅट्रिक देखील कंप्लीट केली सोनूनं. अप्रतिम बॅटिंग. यस, याच मैदानावरती अगदी 3 तारखेपासून तुम्हाला स्वरा ट्रॉफी देखील पाहायला मिळेल. म्हणजे आणखी एक मोठी स्पर्धा याच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे स्वरा ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला 2 व्हीलर बाईक देखील पाहायला मिळेल. आणखी एक मोठी स्पर्धा. आता येणारे 6 चेंडू आहेत आणि एका धावसंख्येची गरज. जर का इथून हा कारनामा जर का बेडशी संघाने केला तर नक्कीच येणाऱ्या काही काळात नक्कीच बेडशी संघाला मात्र कधी विसरता येणार नाहीये. अगदी हा कारनामा झालाय क्रिकेटच्या कारकिर्दीत. अगदी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडांगणावरती आपण पाहिलं अगदी तिथे कडाव संघानं अगदी जाई संघासमोर 6 बॉल मध्ये 1 धाव मात्र डिफेंड केलेली आहे. परंतु इथून नक्कीच कडाव टीमचे खरं तर नीतू माले आहेत. नक्कीच त्यांनी खरं तर तो कारनामा केला होता. परंतु मैदानाच्या आतमध्ये इथून हा पहिला डॉट बॉल आलाय. परंतु अजूनही येणाऱ्या प्रत्येकी बॉल वरती सातत्याने जिद्द चिकाटी मेहनत दाखवावी लागेल. अगदी क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल ह्याचं उत्तर सांगणं फार कठीण आहे. पहिला बॉल तर डॉट आलाय. परंतु या ठिकाणी यास विजय फटका मैदानाच्या आतमध्ये आकाश सावंतच्या बॅट मध्ये होतोय. सामना जिंकलाय टीम जय गौलोबा क्रिकेट संघ जांभेवली गाव संघाने सामना जिंकलाय. अभिनंदन बॉईज. परंतु हार्ड लक टीम बेडसी संघ अगदी तुमचा प्रवास इथपर्यंत भरपूर चांगला राहिला. परंतु या मॅच मध्ये थोड्याशा चुका झाल्या. हार्ड लक. परंतु पुन्हा एकदा अभिनंदन. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने खऱ्या अर्थाने या मॅचची हवा काढणारी बॅटिंग केली आहे. मैदानाच्या आतमध्ये गेल्या चौकार लगावला आणि त्यानंतर लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावले. यस, थँक्यू सो मच ओमकारजी सुरवाल. आपला पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण की आपण या स्पर्धेत आलात. स्पर्धेची शोभा आपण वाढवली. आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सोनू राहिलाय. या सोनू अभिनंदन. आणि अगदी जांभेवली गावचे आमचे शाखा प्रमुख खरं तर विजय साबंत साहेबांच्या माध्यमातून प्रत्येकी षटकारास रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज देखील आहे. म्हणजेच लगातार 3 षटकार लगावले सोनून. या सोनू आपण लगेच मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी कलेक्ट करायचे आहे. चला टीम एसपी वांगणी टॉस जिंकला. आपण आपला निर्णय आपण लगेच कळवायचा आहे आणि लगेच जो काही निर्णय आहे तो घेऊन या बॉलिंग करण्याचा निर्णय आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण फिल्डिंग सजवायचे आहे. चला टीम जोबेली आपण लगेच खेळाडू कक्षाचा ताबा धरायचा आहे आणि या ठिकाणी चला एसपी 11 वांगणी लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर व्हायचा आहे. यस, थँक्यू सो मच. अगदी या ठिकाणी आमचे नवनाथजी पंडित साहेब आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. दादांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. चला या सोनू आपण आणि नक्कीच जांभेवली गावचे खरं तर शाखा प्रमुख विजय साबंत साहेबांच्या माध्यमातून देखील तुम्हाला कॅश प्राइज आहे आणि ते कॅश प्राइज लगेच तुम्हाला देखील देण्यात येईल. या सोनू या ठिकाणी नक्कीच आमचे विजयजी सामंत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॅश प्राइज दिले जातात. चला सोनू साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम बॅटिंग. अभिनंदन सोनू. पुढील मॅच साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देखील दिली जाते. येस, थँक्यू सो मच. आम्ही मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. चला लगेच याही मॅच कडे आपण जाऊयात. सेमी फायनल 2 या ठिकाणी पाहायला मिळेल. जिथे एका बाजूला पाहू शकाल बदलापूर वांगणी क्रिकेट पाहायला मिळेल. म्हणजे एका बाजूला पाहू शकाल बदलापूर शहरातील एक दाता संघ अर्थातच जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली